3D आहे रे. हे कॅरेक्टरचे नाव माहिती असते तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा मला. बघा इथे मुंबई लिहिलेलं आहे. आपला मराठी टी शर्टचा ब्रँड आहे आपला. छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल. हे बघा आपल्या इंडियाचं रॉकेट पुष्पाचं नाही ते तेच आहे. वेलकम बॅक टू माय क्रिएशन यूट्यूब चॅनल. तर तुमच्या सर्वांचं माझ्या एका न्यू व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत आहे. तर खूप दिवसानंतरला ब्लॉग येतो आहे आणि मी आलो दादरला का आलो कारण छत्रपती शिवाजी महाराज आर्ट फेस्टिवल आहे इथे. तर त्यासाठी तेच बघण्यासाठी आलो आणि तुम्हालाही दाखवण्यासाठी आलो. तर इथे काय 4 दिवसाचा फेस्टिवल होता. 9, 10, 11, 12. त्यात 12 तारीख लास्टचा दिवस आहे. तर एवढं दिवस मला जमलं नाही पण आजचं मुलं लास्टच्या दिवशी तरी मी बोललो की काही करून मला तिथे जायचं आणि बघायचं. आणि मेनमध्ये इथे इंटरेस्टिंग गोष्टी म्हणजे आपल्या जुन्या काळातल्या गोष्टी आपल्या महाराजांच्या ते सर्व ठेवलेल्या आहेत. आणि तुम्हाला माहितीच असेल महाराजांची भावानी तलवार. तर ती तलवाराची तलवार तशीच ठेवलेली आहे. तर तुम्हाला बघायला भेटेल. आणि इथे खूप सारे आर्ट्स बनवण्यासाठी खूप सारे आर्टिस्ट आले. तर तेही त्यांची तुम्हाला आर्ट्स बघायला भेटले आणि खूप मजा येणार आहे. आता ट्रेन जरा डिले झाली त्यामुळे आम्हाला या मेगा ब्लॉकमध्ये थोडं इथे यायला लेट झालं. म्हणून आम्हाला जरा 2 वाजले. नुसतं आम्ही काहीतरी घरून निघालो 11ला. तर जाऊ द्या आपण आता आतमध्ये जाऊन बघू. ब्लॉग लास्टपर्यंत कंटिन्यू करा कारण तुम्हाला हा ब्लॉग खूप इंटरेस्टिंग होणार आहे. मला खूप मजा आहे. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आता जाऊया आतमध्ये. तर चला तुम्हाला दाखवतो. आणि माझ्यासोबत सौरभ आला जो हरवेळेलाच असतो ब्लॉगमध्ये. तर आम्ही दोघंच आलो आहे. बाकीचे आगून आले ना आम्ही दोघंच आलो आहे. तर अशा तरी प्लॅन केला आणि आलो आम्ही इथं. तर हे बघा इथे फेस्टिवल चालू आहे. हा आपला छत्रपती शिवाजी पार्क आणि जस्ट त्याच्या समोर आहे फेस्टिवल. हे बघा हे इथं फूडफास्ट भेटतं आहे. आपल्याला पुढे जायचं. इथे फ्लॅगवरती लिहिलेलं आहे छत्रपती शिवाजी महाराज पार्क आर्ट फेस्टिवल. आणि नवीन वर्षाची 19 फेब्रुवारी आपल्या महाराजांची जयंती येणार आहे. तर त्यासाठी काही प्लॅन होईल तसं माहिती पडेल. आणि हे बघा हा आम्ही पोचलो आहे गेटजवळ. हे बघा इथं डेटही दिलेत 9, 10, 11, 12 जानेवारी 2025. इथून आम्ही आता आतमध्ये चाललो आहे. चला जाऊया. माफ करा व्हिडिओ जरा हलत असेल. आता आतमध्ये शिरलो आहे. हे बघा इथे एंट्री फ्री आहे. एंट्रीमध्ये येऊ शकता. आणि इथे सेल्फी पॉईंट बनवलेला आहे. इथे सर्व ओरिजिनल डिझाईन जे हँडमेड आहे त्याच्याने इथे टी शर्ट वगैरे डिझाईन केलेली आहे बघू शकता. तुम्हाला आधी सर्व बाहेरचं दाखवतो. तुम्ही एंडपर्यंत ब्लॉग बघा म्हणजे माहिती पडेल आतमध्ये खूप काय बघण्यासारखं आर्ट्स वगैरे. तर लास्टपर्यंत बघा. हे बघा इथे सेल्फी पॉईंट वगैरे बनवलं आहे. आता संक्रांत येते जवळच 2-3 दिवसावरतीच आहे. आणि इथे आम्ही आतमध्ये आलो आहे सर्व शॉप्स बघण्यासाठी. जे काय सर्व इथे ठेवलेले आहेत ते हँडमेड आहेत. हँडने मेड केलेले आहेत सर्व. लेडीज आपला मराठी टी शर्टचा ब्रँड आहे आपल्या. दैनंदिन विषयात सोडून बोलाचा कन्सेप्ट आहे. तशा प्रकारचे कोट्स तुम्हाला इथे मिळतील. आपल्याकडे लहान मुलांचे पण टी शर्ट्स आहेत. घालता घेतलं मी नाही सुधारणार. मुलांची रेंज 300-350 आहे. मोठ्यांची 500 आहे. आणि मुंबई ठिकठिकाणी दर विकेंडला आपले एक्झिबिशन्स होत असतात. तिथे तुम्ही येऊन व्हिजिट करून शॉपिंग करू शकता. नाही ते मी ऐकणार नाही. मी सुधारणार नाही. हे प्रिंटेड टी शर्ट आहे जे आपण डेली यूज करतो. त्या वरती
त्या वर्डचे प्रिंट केलेले आहेत. तर तुम्ही बघितले असाल. आणि इथे सर्व ड्रेसेस वगैरे आहेत. इथं खूप मोठं खूप लांबपर्यंत सर्व काय बनवलं आहे. हे बघा इथे आर्ट फेस्टिवल. हे बघा इथे आर्ट ठेवलेले आहे. हे बघा इथे एक मस्त पैकी आर्ट बनवलेलं आहे. सगळे शब्द दाखवलेले आहेत त्याच्यामध्ये. इथं क्ष आहे, इथं क आहे, इथं र आहे. जरा नीट तुम्ही बघू शकाल तर सगळं दिसेल. आणि इथे मागे मूवी आहे. फर्स्ट क्लास एकदम मूवी आहे. फर्स्ट क्लास. इथे सर्व आपल्या ते तुम्हाला सांगितलं होतं तलवार वगैरे इथे सर्व ठेवलेलं आहे. ते तुम्हाला दाखवतो. आणि इथे सर्व ते स्टॉल वगैरेच आहेत. बघा इथं आर्टिस्ट सगळे आर्ट्स बनवत आहे. बघा किती छान आर्ट्स बनवलेलं आहे इथे. बघा जराही बघून वाटत नाही की हाताने बनवलेलं आहे. बघा तुमच्या समोर इथे लाईव्ह बनवत आहेत. मेरा नाम अखिलेश भारती है. हां अखिलेश भारती नाम है. अखिलेश भारती. ओके. खूप भारी बनवत आहे तुम्ही. थैंक यू सो मच. खूप छान आर्ट्स बनवले तिथे. बघा इथे मुंबई लिहिलेलं आहे. एकदम छान प्रकारे इथे बनवलं आहे. इथे आपली लोकल ट्रेनही दाखवलेली आहे. छोटे स्मॉल मॉडेल बनवलेले आहेत तिथे. तर काय तुम्ही बाहेरचे स्टॉल बघितलात जिथे हे सर्व प्रोडक्ट बनवलेले हँडमेड बनवलेले विकतात. तर आता आपण इथे लास्टला येऊया. कारण इथे खूप काय बघण्यासारखं आहे आणि शिकण्यासारखं आहे. तुम्ही ब्लॉग लास्टपर्यंत बघाल तर तुम्हाला हे बघायला भेटेल. आता सध्या तरी तिकडे चाललो आहे जिथे सर्व हँडमेड आर्ट बनवलेले आहेत. ते तुम्हाला जाऊन दाखवतो. तर ब्लॉग कंटिन्यू ठेवा. चला इथे आर्ट वर्कशॉप आहे. इथून आम्ही आतमध्ये चाललो आहे. इथे ड्रॉइंग इथे खूप छानसे आर्ट बनवलेलं आहे. असं वाटतं प्रिंटेड आहे बट हे हँडने बनवलेलं आहे. वेगळे पेंटिंग यूज करून. इथे खूप सारे असेच पेंटिंग आहेत. खूप लोक आले तिथे बघायला. खूप लोक. आर्ट्स बनवले त्यांचे इथं नावही दिले. अच्छा हे एका पेपरने सर्व फोल्ड करून बनवलेलं आहे. आत लावू शकतो. ओके म्हणजे बिना कट करताय बनवलं ना. स्टिक पण नाही झाला. अच्छा खूप छान बनवलं. तुम्ही बनवलात का? अच्छा खूप भारी बनवलात तुम्ही. हे सगळे पेपर्सने हँडमेड बनवलेले आहेत.
प्रोसेस बघ लाईटमध्ये दिसते. कसं बनवलंय पेपर बिना कट करतो हे सर्व डिझाईन वगैरे. तुम्ही ओपन केला तर दुसऱ्या वेळेला तो दिसतो, तुम्हाला तो पेपर नाही वापरतो. स्क्वेअर हा एक स्क्वेअर त्याच्यातला गेला आहे, त्याच्यातला त्रिको आणि त्याच्यानंतर हाफ स्क्वेअर आहे. असं हे स्ट्रक्चर आहे. खरं बॅक साईडला पण प्रॉपर प्रत्येक स्क्वेअर वेगळं आहे, त्याच्यात छोटा स्क्वेअर वेगळं. हे डिटेलिंग जेव्हा जमायला लागलं तेव्हा आम्ही हे ओरिगमी करतो. ह्याला वॅक्स कोटिंग आणि हे टिकतात चांगले, हे फाटत नाही. हां बुकमध्ये टाकायचं ॲक्च्युली. हां हे जस्ट फोल्ड्स आहे, काही नाही कट केलेलं पेपर फोल्ड आहे. नॉर्मल आपले वा खूप छान बनवले. हे एका पेपरमध्येच केलेले सगळे. हे जस्ट फोल्ड, त्याला काय असा पंख वेगळा जोडलाय वगैरे. हे पण अशी जस्ट ओरी झाली. हे जस्ट फोल्डची मजा असते. त्याचे फक्त एजेस रंगवले त्यामुळे ते खूप छान दिसतं. फोल्ड कशी केले त्यामुळे स्प्रिंग आहे एकाच पेजमध्ये केलं. हे बघा गाईज, इथे जो नासाचा युनायटेड स्टेट्सचा रॉकेट बनवलं आहे USA ते बघू शकता. आणि वरती चंद्रावरती गेल्यावरती हे सोडलेला तिथे युनायटेड स्टेट. आणि इथे माहिती तुम्ही पॉज करून वाचू शकता. इथे रॉकेट आहे ना, ते बाहेर युनिवर्समध्ये फिरत असेल सॅटेलाईट. तुम्हाला माहिती असेल आय थिंक. लाईट बंद करू का? याची जे काय माहिती आहे ते तुम्ही इथून घेऊ शकता. टू स्नॅप. हे बघा आपल्या इंडियाचं रॉकेट. नाव आहे ते रॉकेटचे GSLV LVN-3. खूप सारे बनवले, खूप सारे. इथे साऊथ इंडियन लोकांचं वगैरे वेडिंगचं ठेवलेलं आहे. गिटार. इथे सर्व कसं बनवलं हे दाखवलं आहे. पुष्पा. इथे स्पायडरमॅनचे मास्क आणि इथं आयर्न मॅन. ते बाईकचे वगैरे फ्रेम आहेत. इथे ताजमहल हे पॅलेसचे वगैरे आहेत. आणि इथे हिमालयन बाईकचा मॉडल ठेवलेला आहे. आणि आपल्या इथे महाराजांचं बघा बुलेट आहे इथे वरती. रॉयल एनफील्डचे आहे. ही पण रॉयल एनफील्डची हिमालयन आहे. सर्व पेंटिंग 3D आहे रे. मी ते मोबाईलमध्ये बघतो ना समजत नाही. बघा कॅरेक्टर. हे कॅरेक्टरचे नावं माहिती असतील तुम्हाला तर नक्की कमेंटमध्ये सांगा मला. आणि इथे आपले विंटेज कार. हे आपले मुंबईचे सर्व. इथे कॅटी असं वाटेल ड्रॉइंग आहे बट हे सर्व पेपरने बनवलं आहे बघा पुष्पाचा. हे काय आणि हे तुम्ही घेऊ शकता. इथे आर्ट वर्कशॉपच्या बाहेर आलो आहे आणि इथे समोरच ते स्टॉल आहे जिथे महाराजांची मूर्ती आहे. बघा इथे सर्व महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे. इथे बाजीप्रभू देशपांडेंची पण इथे ठेवलेली आहे.
इथे महाराज भोजन करताना. हे बघा इथे सगळ्यात मोठी मूर्ती आहे ते 1-1.5 फुटाची आहे. आम्हाला नक्की टॅग करा. बघा इथे महाराजांची इथे अजून एक मोठी मूर्ती आणि तिथे ते सर्व करून दाखवलेलं आहे. महाराज हत्तीवरती बसल्यावर इथे सर्व आर्ट्स आहेत. हे बघा. ही कशी आहे? 1200. ती 3000 आहे. गणपतीचा मोठा हा ही दादा ही कशी आहे? 600. ही 600.